यंदा देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून सामान्यपणे 7 जूनच्या आसपास दाखल होतो. मात्र यंदा 25 मे रोजीच मान्सूननं महाराष्ट्रात एंट्री केली. राज्यात मान्सूनची एंट्री होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राज्यातील अनेक भागांमध्ये त्यावेळी जोरदार पाऊस झाला. मात्र 30 मे नंतर पावसात काहीसा खंड पडला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली. पुन्हा एकदा 20 जूनच्या आसपास पावसानं ओढ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं पेरण्यांच्या कामाला वेग आला. मात्र अजूनही अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान आहे. मराठवाड्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी एक भर घालणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 2-3 दिवसात पुणे शहर आणि शहरालगत मोठा पाऊस होणार नाही. मात्र 20 तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. चांगला पाऊस पडला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. परंतु सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यास अनुकूल वातावरण नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पावसात खंड पडल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये आता पिके सुकत असल्याचे चित्र आहे. जर वेळेवर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकते. मराठवाड्यात अद्यापही पावसाचा जोर वाढलेला नाही. जायकवाडी प्रकल्प सोडल्यास मराठवाड्यातील निम्म्यावर लघु आणि मध्यम प्रकल्पात 25% कमी पाणी असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. काही वर्षांपासून मराठवाड्यातील पावसाचा पॅटर्न सतत बदलत आहे. चालू वर्षी मे महिन्यात बेमोसमी पाऊस पडला. मात्र जूनपासून आतापर्यंत मुसळधार पाऊस पडला नाही. परिणामी मराठवाड्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाकडून प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यात 11 मोठ्या प्रकल्पांपैकी फक्त 3 प्रकल्पात 25पेक्षा तर 3 प्रकल्पात 50%पेक्षा कमी पाणीसाठा आहे. मराठवाड्यात 46 मध्यम प्रकल्प असून यातील 5 प्रकल्प जोत्याखाली तर 35 प्रकल्पात 25%पेक्षा कमी पाणीसाठा आहे. 20 प्रकल्प 25 ते 50% भरलेले आहेत. केवळ 5 प्रकल्पात 75%च्या वर पाणीसाठा आहे. मराठवाड्यात 751 लघु प्रकल्प आहेत. यातील 13 प्रकल्प कोरडे आहेत. 190 धरणात जोत्याखाली पाणी आहे. तब्बल 253 प्रकल्पात 25%पेक्षा पाणीसाठा कमी आहे. 152 प्रकल्प 25 ते 50% दरम्यान असून 75 प्रकल्प अर्धे अधिक भरले आहेत. 68 प्रकल्पात 75%वर जलसाठा आहे. पाऊस नसल्यामुळे मराठवाड्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.